वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज। नमस्कार, श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। 22 जानेवारी 2024 रोजी श्री क्षेत्र अयोध्या नगरीमध्ये प्रभू रामचंद्राच्या मंदिराचे उद्घाटन होणार असून प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी अयोध्या नगरीमधून आळंदीतील ग्रामस्थ वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा असलेले श्री हरिभक्तीपारायण संजय भाऊ घुंडरे पाटील यांना अयोध्येतून श्रीराम मंदिर उद्घाटनाचे आमंत्रण मिळालेले आहे। यावेळी उपस्थित ॲडव्होकेट सतीश गोरडे, प्रांत सहमंत्री, विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र, प्रांत नागनाथ बोंगरगे, प्रांत सह धर्माचार्य प्रमुख अनंत फाटक, संजय कुलकर्णी, प्रांत कार्यालय सहप्रमुख किशोरजी चव्हाण, विशेष निमंत्रण प्रमुख विश्व हिंदू परिषद हरिभक्तीपारायण भाऊ महाराज फुरसंगीकर, RK गुणवंत, प्रशांत थोरवे आदी उपस्थित होते। अयोध्येमधून आलेल्या आमंत्रणाबद्दल घुंडरे पाटील काय म्हणाले? अयोध्येवरून आलेल्या अक्षता आणि निमंत्रण पत्रिका माननीय संजय महाराज घुंडरे पाटील आळंदी यांना या ठिकाणी देण्यात येत आहे। जय जय श्रीराम, जय जय श्रीराम। आनंदाची डोही आज आनंद घडले। आज आमच्या जीवनातला अच्युत असा आनंदाचा क्षण आहे। गेली 500-550 वर्ष अनेक संघर्ष बघून, अनेकांनी त्याग करून जे दिवसाची आम्ही वाट पाहत होतो तो दिवस 22 जानेवारीला उगवतोय आणि त्याचे साक्षीदार होण्याचं भाग्य आम्हाला लाभलंय। आमच्या अनेक पिढ्यांचा उद्धार त्या निमित्ताने झालाय अशी आमची भावना आहे। अनेक वर्षाचा संघर्ष झाला आणि या संघर्षाचं मूर्त स्वरूप आज रामराज्यामध्ये येतंय। रामलल्लांची मूर्ती आज प्रभू श्रीरामचंद्रांच्या जे मंदिर आज मोठं होते त्या मंदिरामध्ये परमपूज्य सरसंघचालक मोहनजी भागवत आणि या हिंदुस्थानला ईश्वराने जी देणगी दिली की नरेंद्रभाई मोदी या देशाचे प्रधानमंत्री यांच्या शुभ हस्ते त्याची स्थापना होतीये आणि त्याचे साक्षीदार होण्याचं सौभाग्य आम्हाला मिळाले। मी त्या न्यासाचं अंतःकरणापासून आभार मानतो की संधी आम्हाला उपलब्ध करून दिली। मी त्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। श्री प्रभू रामचंद्रांच्या चरणी नतमस्तक होतो। श्री पांडुरंगाच्या, जगद्गुरु तुकोबरायाच्या आणि ज्ञानोबरायाच्या चरणी या ठिकाणी वंदन करून मी माझ्या वाणीला विराम देतो। श्री रामचंद्र की जय।